मुंबईच्या जुहू चौपाटीवर धक्कादायक हल्ला झाल्याची घटना समोर येते। जुहू चौपाटीवर एका पर्यटकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। फोटोग्राफरने एका पर्यटकावर हल्ला केल्याचा प्रयत्न केलाय। या हल्ल्यामध्ये पर्यटक गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। ही घटना घडल्यानंतर परिसरात देखील भीतीचे वातावरण पसरलंय। एका फोटोग्राफरने पर्यटकावर गंभीर हल्ला केलाय आणि हा पर्यटक गंभीर जखमी देखील झालाय। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलाय। या हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, त्यामुळे नागरिकांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केलाय। अनेकांनी या प्रकाराविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे। या घटनेची दखल घेऊन आता सांताक्रूज पोलीस स्टेशन तातडीने पुढाकार घेत आहेत आणि पोलिसांनी या हल्ल्याबद्दल तक्रार देखील नोंदवली असून आरोपी फोटोग्राफरचा शोध सुरू केला आहे। पोलीस आता या व्हिडिओ आणि साक्षीदारांच्या आधारे पुढचा तपास देखील करतायत। या फोटोग्राफरने या पर्यटकावर हल्ला का केला, त्याला मारण्याचा प्रयत्न का केला, याचं कारण अजूनही समोर आलं नाहीये। मात्र पोलीस या प्रकरणाचा पूर्णपणे तपास घेत आहेत, तपास करत आहेत, शोध घेत आहेत। या धक्कादायक घटनेनंतर आता परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो, ज्यामध्ये हे हाणामारी करताना, मारामारी करताना दिसत आहेत। त्यामुळे नागरिक देखील आजूबाजूला चिंतेच्या परिस्थितीमध्ये असलेला पाहायला मिळत आहे। जुहू चौपाटीवर फिरणाऱ्या पर्यटकांमध्ये आता भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण पसरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दरम्यान जुहू परिसर हा अतिशय प्रसिद्ध असा परिसर आहे, ज्या ठिकाणी अनेक पर्यटक येत असतात, फिरण्यासाठी, फोटो काढण्यासाठी येत असतात। अशा ठिकाणी आता ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकाराविरुद्ध कडक कारवाई करण्यात येण्याची मागणी देखील आता नागरिकांनी आणि इतर पर्यटकांनी केली।